वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेलं व्यक्तिमत्व आणि अगदीच आपण पाहतोय यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे। अमोल येर्लेवार यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। माजी उपविभाग प्रमुख शिवसेना अध्यक्ष भिवंडी शहर सामाजिक विचार मंच आणि विशेष म्हणजे मनात माझा ग्रुप। मी भावे चव्हाण यांना विनंती करतोय आपण अमोल येर्लेवार यांचं स्वागत आणि सन्मान करावा। मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय। मी आदरणीय सन्मान्य सचिनजी चव्हाण व तसेच भाऊ कोलेकर व अमोल येर्लेवार तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण अनिकेत शेलार यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे। त्याचप्रमाणे एका हाताने झेल घेतली होती, त्या झेल करता भावे चव्हाण यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते मात्र त्यांना नंतर दिलं जाईल। धन्यवाद, थँक्यू सो मच। सामन्याला सुरुवात होईल। बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचण्याकरता कोणता दुसरा संघ हा दाखल होईल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल। दिवांश 11 रामवाडी संघ या संघाचा आजच्या सकाळच्या सत्रापासून प्रवास पाहिला तर सुरुवातीच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आरसीसी पहारे संघाने 50 धावांची धावसंख्या उभारली होती आणि तीच धावसंख्या त्याने एक चेंडू राखून ही पार केली। त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खांडपे संघाला इथून मात्र त्यांनी पराभूत करून विजयाची आपली घौडदौड आहे ती कायम ठेवली। आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रयत्न करता करता मयू 11 धामणगाव संघाशी 2 हात करताना इथून मात्र त्यांना सुद्धा पराभूत केला आणि आजच्या दिवसातील फायनल्स करता याचाच अर्थ बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचण्याकरता या सत्व परीक्षेकरता दिवांश 11 रामवाडी हा संघ पोहोचलेला आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पप्पू 11 नांदेड संघाचा जर आपण विचार केला तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून दुपारच्या सत्रापासून आपण पाहिला। आई गावदेवी साखरोली या संघाला एकतर्फी इथून मात्र पराभूत केलं। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा सामना त्यांचा जो पाहायला मिळाला त्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी केली। अगदी लो स्कोरिंग मॅच त्यांची पाहायला मिळाली। बोंबेपाडा संघाविरुद्ध 33 धावांचा तो सामना झाला होता, पण त्या सामन्यामध्ये तब्बल 1 धावेने विजय प्राप्त केला होता। आणि मागच्याच सामन्याचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसातील फायनल्स मध्ये पोहोचण्याकरता एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून। गोलंदाज अभिषेक शेलार 3 षटकांचा सामना। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। यावेळेस मात्र स्वतःभोवती फिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज करण। निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली। एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच अभिषेक शेलार याला माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती आहे आणि या मॅच वरचा आणि या मैदानाचा अनुभव हा मात्र त्याला खूप मोठा आहे। आणि अगदीच जर आपण पाहिलं त्या अनुभवाची संपन्नता घेऊन इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस मात्र पिकअप शॉट निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार सुरेख चौकार देखणा चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती।
देवांश 11 रामवाडी या संघाचं इथून मात्र अकाउंट ओपन होईल आणि फलंदाज करण आपलं अकाउंट ओपन करताना धावसंख्या 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात आहे आणि या सुरुवातीला अनुसरून पुढच्या येणारे जे षटक आहेत ते एकूण एकंदर 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू खाली अभिषेक शेलार आणि इथून मात्र झेल समाप्त केला जाईल. विकेटचं पतन, बडी मछली जार में फसती हुई, मोठा मासा गळाला. नवीन फलंदाज दिशांत खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग स्टांजवरती गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती अभिषेक शेलार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी झेल सुटतोय, बॅटच्या टोला चेंडू लागून मात्र काही वेळ हवेत आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदीच दोन्ही संघांकडे जर आपण पाहिलं, एक नजर टाकली तर 2 धावा जोडल्या जात आहेत आणि अगदीच दोन्ही संघांची जर्सी जर काहीशी पाहिली आणि जो पॅटर्न पाहिला तर सेम आहे, पण रंग मात्र समांतर नाहीये, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन पाहायला मिळतंय. पण फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला तर देवांश 11 रामवाडी संघ फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक सावध पद्धतीचा फटका म्हणावा लागेल फलंदाजाच्या बॅटमधनं. फलंदाज दिशांत याच्या बॅटमधनं धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय तो 5. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, काही वेळ चेंडू हवेत, एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी. तत्पूर्वी धावचीची संधी आहे पण मात्र नाही. अखेर चित्त्याची चपळाई इथून मात्र दाखवली जाते आणि तत्पूर्वी एक सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. जर पप्पू 11 नांदेडने संघ बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचला, धावसंख्या फलकावरती 9 धावा, तर शिवछत्रपती स्पोर्ट्स लामत संघाच्या वतीने आपण पाहतोय ते 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याकरता क्वालिफाय होणं महत्वाचं असेल. पप्पू 11 नांदेडने संघाकरता एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट ही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. एक षटकाच्या अखेरनंतर 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदीच जर पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रानंतर गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज धीरज बॉलिंग मार्क वरती आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये. नशिबाची साथ, निघून चाललाय चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि अखेर चेंडू सीमा पार होईल. नशिबाचा चौकार, 4 धावा. कमी कशाची नाही रे त्याला, असा हलामत योगावाला, कमी कशाची नाही रे त्याला. दरम्यान आगमन झालेलं आहे संतोषजी निवळे आणि प्रमोदजी निवळे या दोन्ही मान्यवरांचं. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, फटका फसलाय, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन.
क्षेत्ररक्षक अजय याच्या माध्यमातून झेल संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळाला। एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धीरज याच्या माध्यमातून। धावसंख्या आहे फलकावरती 13 या अंकावरती धावफलक आहे। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2, दुसरं षटक मार्गस्थ आहे। नवीन फलंदाज फलंदाजी करता येतोय राज, कशा रीतीने फलंदाजी करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे, कारण की आता जर आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। देवांश 11 रामवाडी संघ थोडासा इथून मात्र बॅकफुटला जाताना आपण पाहतोय, कारण की विकेटची पडझड झाले आणि अगदी 3 षटकांचा सामना आहे। मर्यादित 18 चेंडूंमध्ये 30+ जाण्याचा प्रयत्न असणं हे खूप महत्वाचं आहे। समोर एक बलाढ्य संघ आहे आणि त्याच बलाढ्य संघाविरुद्ध लढत देताना एक तुमची चांगली खेळी खूप महत्वाची आहे। दरम्यान आगमन झालेलं आहे संतोषजी निवळे आणि प्रमोदजी निवळे, दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं। या स्पर्धेची व तसेच या मंचाची आपण शोभा वाढवावी। संतोषजी निवळे आणि प्रमोदजी निवळे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं। तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाज धीरज याच्या माध्यमातून। यावेळेस मात्र पिकअप शॉट निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये दणदण करीत एक सुरेख चौकार, देखना फटका। हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला। त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय। धन्यवाद, थँक्यू सो मच। चौकाराच्या मदतीने 17 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। पुन्हा एकदा अराउंड द लेग्स निघून चाललाय चेंडू ठीक यष्ट्यांच्या वरनं। निर्धाव चेंडूची हाताळणी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा। दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जातोय। गोलंदाज धीरज बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू ठीक सीमा पार, एक देखना षटकार। सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही रे त्याच्या नावात दम हाय रे। सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही रे त्याच्या नावात दम हाय रे। सचिन चव्हाण दादा यो। धन्यवाद डीजे दत्ता। धावसंख्या 23 या अंकावरती आपण पाहतोय। उद्याचं शेड्यूल ठीक 9 वाजता सुरू होईल। जर्मन खोनी आणि गावदेवी कोलिवली या 2 संघादरम्यान पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 29/12/2024 उद्याचा वार रविवार। सिनियर गटातील संघ आहेत शशिकांतजी शिंदे, प्रमोदजी निवळे आणि त्याचप्रमाणे संतोषजी निवळे या तिन्ही मान्यवरांचं आगमन होत आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहत आहेत, तसेच या स्पर्धेची आणि या मंचाची आपण शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सामना क्रमांक 2 जे हनुमान धामणगाव आणि पुंडास या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। चावे आणि गावदेवी धोंडावडवली या संघादरम्यान तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। गावदेवी हिवाळी आणि जय बजरंग खांडपे या 2 संघादरम्यान तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र फटका फसलाय आणि अगदीच नितेश याच्या माध्यमातून जी चपळाई आवश्यक होती ती मात्र पाहायला मिळाली नाही आणि इथून मात्र बॅकअप दिला गेलाय अभिषेक शेलार याच्या माध्यमातून। संघाचा संघनायक म्हणून तुम्ही जी कामगिरी करता त्याकरता तुमचं लक्ष हे दक्ष पद्धतीने मैदानामध्ये असणं खूप महत्वाचं आहे। आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धीरज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि 38 सर्कल मध्ये आणलं गेलंय नितेश याला। यावेळेस मात्र निर्धाव चेंडू ची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। सुरेख गोलंदाजी अखेरचं षटक आहे आणि या अखेरच्या षटकामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते। धावसंख्या फलकावरती 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती।
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू. ठीक समालोचन कक्षामध्ये आमच्या भेटी करता षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपण पाहतोय. लेग बायचं स्वरूप 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झालाय या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर अजय याच्या माध्यमातून अंतिम षटक जे हाताळलं जात आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 32 धावा. यावेळेस मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत सुद्धा नव्हती, पण झेल सुटलाय. धावचीची संधी आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर एकंदर 33 धावा फलकावरती आहेत आणि 34 धावांचं लक्ष इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ते पप्पू 11 नांदेडने या संघासमोर. कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे दत्ता. तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत अमोल येर्लेवार, माजी उपविभाग शिवसेना उपविभाग प्रमुख आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सामाजिक विचार मंच अध्यक्ष भिवंडी शहर. मी भावेश चव्हाण यांना विनंती करतोय आपण अमोल येर्लेवार यांचा स्वागत आणि सन्मान करावा. माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अमोल येर्लेवार यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता. अमोल येर्लेवार यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय भावेश चव्हाण यांच्या हस्ते. आणि सांगायला आनंद वाटेल की व्हॉलीबॉल सुद्धा आम्ही एकत्र खेळलेलो आहोत अमोल येर्लेवार यांच्या सोबत. तर वळूया आपण सामन्याकडे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत शशिकांतजी शिंदे, सन्मान्य कोयना प्रतिष्ठान अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी राजारामजी चव्हाण यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत करावा. उपाध्यक्षांच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार होतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर मंचावर मान्यवरांची उपस्थिती खूप महत्वाची असते, मोलाची असते आणि अगदीच वेळ खूप महत्वाचा असतो. आणि या सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाच्या विद्यमान आयोजनाने संपन्न होत असलेली स्पर्धा आमदार चषक 2024. सामन्याला सुरुवात होईल आणि ऐकूयात मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. यस थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. व्यासपीठावर प्रमोद निवले साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन. खेळाला सुरुवात. पहिला बॉल 34 34 धावांचं लक्ष. पहिला बॉल जो आहे वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. बीट केलं फलंदाजाला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये.
चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. गोलंदाज राज सुरुवात करतो या डावाला. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहिला. आज संघ कोणता क्वालिफाय होईल, टॉप 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. या बॉलर्स देखील वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी. बॅक टू बॅक सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 34 धावांचे लक्ष आहे. नक्कीच त्या धावांचा पाठलाग करत असताना 3 बॉलचा खेळ झालाय आणि तिन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. काय कमालीचं षटक आपण पाहतोय, हे मात्र अपेक्षित नसेल. आज दिवसभरात ऋषीने देखील चांगली फलंदाजी केली आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये ऋषीला पूर्णपणे शांत ठेवलंय. 4 बॉल निर्धाव. या वेळेस समोरच्या दिशेने टॅप केलंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. मात्र आता जाऊन अकाउंट ओपन होतोय ऋषीचं, त्याचबरोबर पप्पू 11 नांदेडने टीमचा. आणि त्यासाठी मात्र 5 बॉल या ठिकाणी खर्च झाल्यात. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. राज या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. या बॉलेचा बॉल लाव्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतात, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. नक्कीच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपण पाहू शकता संपत चव्हाण साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच सल्लागार आहेत कोयना पुनर्वसत मराठा महासंघ रायगड ठाणे पालघर यांचे सल्लागार सन्माननीय संपत चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पहिलं षटक फक्त आणि फक्त 3 धावांचं आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र 12 चेंडू 31 धावा हे समीकरण आपण पाहतोय. करण या बॉलर्स देखील अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय ऋषी. षटकातील पुढचा बॉल. सन्माननीय महादेवजी सपकाल साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वासोटे रायगड या ठिकाणावरनं ते आल्यात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्या दरम्यान हा बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. वाला कमी कशाची नाही र त्याला. असा हलामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम. ज्या फटक्यासाठी पहिल्या बॉल पासून प्रयास केला जात होता तो फटका मात्र फायनली आलाय ऋषीच्या बॅट मधून. हा मोठा फटका. षटकार. 6 धावफलक 9 वर पोहोचलाय. या बॉलेस मात्र पुन्हा एकदा बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाज ऋषीला. हा 6वा निर्धाव चेंडू खेळतो त्या ठिकाणी ऋषी. नक्कीच अगदी महत्वाची मॅच आणि या दोन्ही टीम साठी. मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये ऋषी आतापर्यंत 6 निर्धाव चेंडू खेळलाय. आज संपूर्ण दिवसभरात भरपूर चांगली फलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी लय पकडली नाहीये आतापर्यंत ऋषीने. तर त्या उलट गोलंदाजी भरपूर चांगली. कारण पुन्हा या वेळेस हवा तसा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड आणि त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात.
8 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. गोलंदाज करण या षटकातील अतिशय महत्वाचे 2 चेंडू, कारण 8 चेंडू आणि 23 धावा आवश्यक आहेत विजयासाठी. पप्पू 11 नांदेडने टीमला. षटकातील पुढचा बॉल करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यस, दुसऱ्या प्रयत्नात अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद ऋषी बॅक टू द डॅबक. टीमच्या कॅप्टनने या ठिकाणी आतापर्यंत दाखवून दिलंय देवांश शिल्लेवान रामवाडी टीमने, कारण आतापर्यंत नक्कीच पारडं जे आहे ते जड पाहायला मिळतंय टीम देवांश शिल्लेवान रामवाडी. कारण षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं झालंय. अगदी सीमारेषेलगत हा बॉल अडवला गेलाय. 2 धावा आल्या या बॉलवर. तर अशा प्रकारे पहिल्या 12 बॉलचा खेळ झालाय. नक्कीच व्यासपीठावर आपण बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय प्रमोद निवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. रोशन जाधव, मी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोद निवले साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकता प्रमोद निवले साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्प, गुलाब पुष्प, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये संतोष निवले साहेब देखील उपस्थित आहेत, आपण त्या साहेबांना देखील सन्मानित करूया. मी नागेश निकम आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण संतोष निवले साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या बलेस, ओहो व्हाट अ शॉट, बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. सहा चेंडू 21 धावा हे समीकरण असताना मात्र षटकातील पहिल्या बॉलवर आलाय हा दर्जेदार फटका. षटकार. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता भगवान मारुती चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र 5-15 हे समीकरण आपण पाहतोय. यस, अजय नावातच जय आहे, मात्र जय मिळवण्यासाठी अजूनही 5 बॉल 15 धावा हे समीकरण नक्कीच तुम्हाला पूर्ण करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल लवेश बॉलिंग ट्रॅकवर. या बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक, पोहोचताय चेंडू पर्यंत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. सन्माननीय महादेव सपकाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. संपत चव्हाण आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे.
अजय जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहेत नांदेडने टीमच्या, कारण अजय कडे ती क्षमता आहे. मात्र यावेळेस फटका फसलाय. चेंडू अवैध क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद अजय. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. चांगले फटके त्याच्या बॅट मधून जरूर आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र आता सामना येऊन ठेपलाय. 3-13, 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. मात्र या ठिकाणी 3 चेंडू 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगली मॅच, शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण या ठिकाणी पाहतोय. आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर या 3 बॉल मध्ये लपलंय. कारण 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे पप्पू 11 नांदेडने टीमला. तर त्या उलट 3 चेंडू मागे 13 धावा रोखायच्या आहेत देवांश 11 रामवाडी टीमला. पाहूया कोणता संघ वरचढ ठरेल. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर तब्बल 6 बॉल डॉट आले होते, निर्धाव फेकले गेले होते आणि ते निर्धाव चेंडू जे आहेत ते कुठेतरी महाग पडतायत टीम पप्पू 11 नांदेडनेला. 3 चेंडू 13 धावा. षटकातील पुढचा बॉल लवेश. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. नक्कीच अवांतर धावे सोबत समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3-12, 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच निर्धाव चेंडू जे गेले होते ते कुठेतरी आता मात्र सामन्याला कलटणी देतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॉलला पुढे ठेवलं होतं, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. एकदा कंप्लीट झाली आहे. मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद. कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. या 2 बॉलवर 2 षटकार जर ठोकले तर सचिन चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, भावेश चव्हाण यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाते आहे. आणि आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय देवांश 11 रामवाडी टीमला. मात्र नक्कीच एक लिगल बॉल तुम्हाला फेकायचा आहे. एका बॉलची फॉर्मॅलिटीज लिगल कंप्लीट करायची आहे. शेवटचा बॉल, 10 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. नक्कीच बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा नक्कीच कमी पडल्या आणि ते 6 जे चेंडू निर्धाव गेले होते ना ते कुठेतरी महाग पडतात पप्पू 11 नांदेडने टीमला. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. आजच्या दिवसातून संघ क्वालिफाय झालाय देवांश 11 रामवाडी. आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो.
बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र